डाळ तांदूळाचा ढोकळा कधी बनतो, कधी रेडिश दाणे दिसते आणि कधी तर जाळीदार बनतही नाही. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. एकदम मस्त जाळीदार झालेला ढोकळा, खायला पण मस्त आणि बनवायला पण खूप इझी. त्यासाठी मी इथे 2 कप तांदूळ घेतलेले आहे आणि 1 कप चण्याची डाळ घेतलेली आहे. याला मिक्स करून 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकायचे आणि मी डाळ तांदूळला सकाळीच भिजायला टाकलं होतं आणि याला म्हणजे 5 ते 7 घंटे झालेले आहे. म्हणजे झाकून ठेवायचं आणि बघू शकता एकदम मस्त मुरलेली डाळ आणि तांदूळ आहे. एकदम छान मुरलेली आहे बघू शकता आणि रात्री मी इथे बारीक करून घेतलेला आहे. याला मिक्सीमध्ये टाकायचं. कधी-कधी आपण दही पण टाकतो, पण दही वगैरे काहीच ॲड करायचं नाही. याला फक्त बारीक करूनच ठेवायचं. यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि एकदम फाईन बारीक करायचं सॉफ्टचं. तर बघू शकता मी कसं बारीक केलेलं आहे म्हणून. चमच्याने दाखवते पण बघू शकता आणि 8 8 तास लागते फर्मंट व्हायसाठी. तर झाकून याला रात्रीच मी ठेवून दिलं. सकाळी पुन्हा बघू शकता एकदम मस्त फर्मंट झालेलं आहे आणि म्हणजे खूप छान झालेलं आहे बघू शकता. तर त्यासाठी याला छान फेटून घ्यायचं आणि यामध्ये 2 लसूण आणि 1च मिरचा मी कुटून टाकलेला आहे. पिठी साखर टाकलेली आहे 2 चम्मच आणि 1 चम्मच थोडंसं सेंधे नमक आणि अर्धा चम्मच मी मीठ घातलेलं आहे साधंवालं आणि मी फूड कलर टाकलेला आहे येल्लो कलरचा. तर आणि 1 कप दही घालायचं. दहीने आंबटपणा येतो, खूप छान पण टेस्ट होतो आणि सॉफ्ट पण लागतो. जर तुम्हाला खूप आंबट ढोकळा पाहिजे असेल, तर त्यामध्ये तुम्ही निंबू पण ॲड करू शकता. निंबू सट राहते ना, त्याला पण ॲड करू शकता, पण मी यामध्ये नाही केला आहे. आणि हो, ढोकळ्यामध्ये काय असते ना, आधीच कढईमध्ये तुम्ही करत असेल, तर कढईमध्ये पाणी उकळू घालायचं. मी म्हणजे ढोकळ्याच्या पॅनमध्ये करत आहे, म्हणून आधीच उकळायला पाणी ठेवलेलं आहे. छान उकळू द्यायचं खूप वेळपर्यंत आणि इकडे ताटाला तेल लावायचं आणि हो, यामध्ये आहे ना तुरंत सोडा टाकायचा एकदम. जेव्हा आपल्याला ताटामध्ये टाकायचं असेल, इकडे पाणी उकळलेलं असेल आणि थोडासा अर्धा चम्मच मी यामध्ये तेल घातलं आहे, कारण की जो ढोकळा आहे ना घशामध्ये अटकला नाही पाहिजे. या ताटाला मी आधीच तेल लावलं, तिकडे पाणी पण उकडलेलं आहे. या बॅटरला टाकून द्यायचं आणि इथे बघू शकता पाणी उकळलेलं आहे. आता ठेवून द्यायचं. 20 ते 15 मिनिटामध्ये हा ढोकळा शिजून जातो. हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मध्ये-मध्ये उघडून बघायचा नाही आहे. तो होत राहते आणि इकडे मी चटणीसाठी घेतलेली आहे डाळ. तर मी 3-4 चम्मच डाळ घेतली होती. छान भिजून म्हणजे 2 तासाच्याच आधी मी भिजायला टाकलेली होती. यामध्ये 3 कळ्या मी लसूण टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे 1 चम्मच आणि 2 चम्मच मी इथे दही ॲड करत आहे आणि यामध्ये सांबार टाकून द्यायचा आणि दीड मिरची टाकलेली आहे. थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं आणि याला छान बारीक बारीक करून घ्यायचं. एका कटोऱ्यामध्ये काढून घ्यायचं बघू शकता आणि जे मिक्सरच्या पॉटला जे लागून आहे ना, त्यामध्ये हलकंसं थोडं पाणी टाकून तुम्ही टाकू शकता. इकडे मी आधीच पॅन ठेवला होता आणि यामध्ये थोडीशी मोहरी अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं. याला छान तडतड फुटू द्यायचं आणि 2 मिरची टाकली आहे लाल कलरची आणि कढीपत्ता. याला तडका द्यायचा आणि याला घोळून घ्यायचं, म्हणजे चटणी पण आपली ढोकळ्याबरोबर बनून जाते. बघू शकता एकदम मस्त चटणी झालेली आहे. इकडे ढोकळा शिजलेला आहे. चेक करू आपण. या चमचेला काही लागलं नाही आहे. बघू शकता एकदम स्पॉन्ज पण आलेला आहे आणि मी याला छान कट करून घेऊ. तुम्ही कोणत्या पण आकाराचा करू शकता, पण मी ढोकळ्याचा आकार दिलेला आहे एकदम मस्त
आणि याला हलकंसं थोडं 10 ते 15 मिनटं थोडं थंड होऊ द्यायचं, तेव्हाच याचा आकार पण छान बनेल. एकदम तुम्ही गरम-गरम तुम्ही कट कराल तर हा ढोकळा बनणार नाही. इकडे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये मोहरी, जिरं छान तळतळीत फुटू द्यायचं आणि यामध्ये मिरची, 2 मिरची घातल्या आहे, कढीपत्ता आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि साखर घालायची, मीठ घालायचं आणि थोडंसं वरतून निंबू टाकायचं. निंबू टाकल्यानंतर याला उकळी येऊ द्यायची, छान उकळी येऊ द्यायची आणि याला तडका द्यायचा. खूप मस्त ढोकळा बनलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. बघू शकता एकदम मस्त झाला आहे. स्पंज पण खूप मस्त आलेला आहे. जाळीदार पण झालेला आहे आणि अटकणार पण नाही, कारण की पाणी वगैरे राहते यामध्ये. चटणीसोबत खूप मस्त लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तोपर्यंत